नांदेड, यवतमाळ, वाशिममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले। 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे। किनवट, माहूर, हदगाव परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट तालुक्यातील अनेक भागांमध्ये सौम्य स्वरूपाचे असे धक्के बसलेले आहेत। नांदेडपासून जवळपास 80 ते 90 किलोमीटर पर्यंत हे धक्के बसले। टेंबीमध्ये भिंत कोसळली आहे। वानोळा, सारखडी त्याचबरोबर माडवी परिसरामध्ये लोक रस्त्यावर आले होते आणि लोकांमध्ये एकच घबराट पसरली आहे। अधिक माहिती घेऊयात, भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भास्कर, आपण बघतोय काल धक्के जाणवल्यानंतर नुकसान तर खूप झालेलं आहे, मात्र आता जी परिस्थिती काय, नागरिकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत? आता आज 9:15 वाजताच्या दरम्यान हे भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 6 तालुक्यातील गावांना या भूकंपाचा सामना करावा लागला। प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे की एकंदरीत 24 गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले। मात्र प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं, आपल्या बरेचसे जे तिथले ग्रामस्थ जे होते आपल्या संपर्कात होते, रात्री उशिरापर्यंत त्यांनी फोन करून सांगितलं। एकंदरीत जोपर्यंत पूर्ण फायनल सर्वे होत नाही तोपर्यंत परिस्थिती अशी दिसते की 60 पेक्षा जास्त गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहे। उमरखेड मधले कुरळी नावाचे जे गाव आहे, या ठिकाणी काही घरांना तडे गेलेले आहे। शिवाय आर्णी मधले काही घर आहेत ज्या ठिकाणी भूकंपाचे मोठ्या प्रमाणात धक्के बसलेले आणि त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काही नागरिकांनी अक्षरशः रात्र जागून काढलेल्या रस्त्यावरचे परिवारासह सगळे लोक त्यांनी ठाण बांधले होते अक्षरशः। आणि एकंदरीत सद्यस्थितीमध्ये या भागात नागरिकांमध्ये भूकंपाच्या संदर्भात दहशत पसरलेली आहे। प्रशासन सुद्धा नागरिकांना भीतीच्या संदर्भात एक विनंती करताना दिसते किंवा सांगताना दिसते। काल जे भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। बातमी नाशिकची आहे पुढची। नाशिक परिवहन महामंडळाच्या बस चालकाला मारहाण करण्यात आली। पिकअप ड्रायव्हर आणि त्याच्या काही साथीदारांनी ही मारहाण केली असून बस चालक जखमी आहे। ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि मारहाण करण्यात आली आहे। नाशिक सिन्नर घाटातील ही घटना असून एका प्रवाशानं हा व्हिडिओ शूट केलाय। मात्र यावरून परिवहन महामंडळाचे बस चालक कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय या गावगुंडांची गुंडगिरी वाढत चाललेली दिसते आहे, बस चालकालाच मारहाण केली आहे। नक्कीच संदीप, हेच म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल, कारण अशा प्रकारची घटना घडते। ही नाशिकहून कोपरगावला जाणारी बस, खरं तर रस्ता खूप चांगला आलेला आहे। सिन्नरचा घाट हा अत्यंत अवघड होता, पण हाच अवघड घाट आता सहजपणे पार सुद्धा करता येतो। पण याच ठिकाणी अक्षरशः वेड्यासारखी वाहनं चालवणारे स्थानिक, आणखी त्याच ठिकाणी एसटी बस ज्यावेळेस जात असते त्यावेळेस तिचा कट लागला म्हणून त्यांनी ही पिकअप सुद्धा गाडी थांबवली। स्थानिक गोळा झाले आणि अक्षरशः अमानुष मारहाण केली। तो आपली बाजू सांगायचा प्रयत्न करत होता, सांभाळायचा प्रयत्न करत होता। बसमधले इतर प्रवासी सुद्धा त्याच्या मदतीला आले होते, पण हे कोणतेही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये होती। स्थानिक आहे म्हणजे म्हणून काय झालं, म्हणून अशा प्रकारे हात उचलायचा। हा बसमधल्याच एका प्रवाशाने अखेर हा व्हिडिओ शूट केला। ही घटना खरं तर परवाची आहे, त्याची कोणतीही नोंद नाही, कोणतीही तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली नाही। पण चालक आणि वाहक या दोघांना सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न केला जात होता, पण तरीही काहीही उपयोग झाला नाही। अखेर आज हा व्हिडिओ जो आहे एका प्रवाशाने शूट केलेला हा पोहोचला आणि त्यानंतर आपण ही बातमी सगळी समोर आणतोय। पण गावगुंड आणि अशा प्रकारे मारहाण करत असेल तर अर्थ काय त्याच्यामध्ये? आज सगळे जे एसटी डिपोचे सगळे अधिकारी कर्मचारी हे सगळे एकत्रित, त्यांची आज गेट मीटिंग आहे, आणखी याच विषयाचा निषेध करण्यासाठी म्हणून ते सगळे एकत्र येत आहे की ही मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, गुन्हा दाखल करावा, याच प्रकारची मागणी होते। संदीप, प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं एसटी चालकालाच बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे या गावगुंडांवर कारवाई कधी होणार हा विचारला जाणारा प्रश्न आहे। यानंतर पुढची बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये सत्ताधारी पक्ष कामाला लागलेत। एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद आणि नाशिक दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत। गंगापूर तालुक्यातल्या लासूर इथं उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। तसंच शिवसेनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राचीही पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत। तर दुसरीकडे भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची आज मुंबईतल्या दादर कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष नियुक्ती, विधानसभा निवडणूक तयारी या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि यावेळेला महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत।
त्यामुळे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आज दुष्काळी भागामध्ये दौरा करतायत आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये भाजपच्या एक महत्त्वपूर्ण बैठक होते। भाजपचे कारण रावसाहेब दानवे हे केंद्रामध्ये मंत्री झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिकामं आहे आणि त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष जे आशिष शेलार होते ते मंत्री झालेले आहेत, त्यामुळे तिथं सुद्धा त्यांच्या जागी कोण नियुक्त होते बघावं लागणार आहे। या दोन्ही बातम्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। औरंगाबादवरून सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपच्या बैठकीवर नजर ठेवून आहेत प्रफुल्ल साळुंखे। दोघांकडूनही माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा जातोय सिद्धार्थकडे। सिद्धार्थ, आपण बघतोय औरंगाबादमध्ये दौरा आहे उद्धव ठाकरे यांचा। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहेत, ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्या जखमेवर कुठेतरी फुंकर घालण्याचा प्रयत्न शिवसेना करते। काय सांगशील या दौऱ्याबद्दल? संदीप, जालन्यामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे आले त्यावेळेस त्यांनी इशारा दिला होता की ज्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देणार नाही, शेतकऱ्यांना त्रास देणार, त्यांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता। आणि त्यानंतर पहिल्यांदा संवाद शेतकऱ्यांची साधतायत जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे। दादा, काय नेमकं पीक विम्याच्या बाबतीत मदत केंद्रामध्ये होतं आणि उद्धव ठाकरे तर नेमकं काय बोलणार? उद्धव साहेबांनी ज्यावेळेस जालन्यात एक भूमिका जाहीर केली होती शिवसेनेची की शेतकऱ्यांना मदतीसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करणार, त्या दृष्टीने लगेचच दुसऱ्या दिवशी संभाजीनगरात सगळ्या ठिकाणी पीक विमा मदत केंद्र सुरू झाले। संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही पीक विमा मदत केंद्र सुरू केलेले आहेत। शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी आहेत, पीक विमा भरूनही कंपन्याकडे त्याचं रजिस्ट्रेशन नाही, CSC सेंटरमधून अतिशय गैरकारभार झालेला आहे। कित्येक खाते क्रमांक चुकले म्हणून कित्येक लोकांचे 2-2 महिने झाले इन्शुरन्स आले परंतु ते इन्शुरन्स मिळालेले नाही आणि म्हणून कित्येक लोकांना 1 रुपयाही इन्शुरन्स मिळालेला नाही आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या या सगळ्या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आवाज उठवलेला आहे। हा आवाज उठवत असताना सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित केलं आहे। आज या सगळ्या ज्या पीक विमाग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उद्धव साहेब इथे येणार आहेत, ते शेतकऱ्यांशी बोलतील। काय भूमिका असणार नंतर शेतकऱ्यांसाठी? आता रस्त्यावर उतरणार शिवसेना? रस्त्यावर उतरण्याची याच्यासाठी गरज पडली तर तेही शिवसेना करेल, परंतु ज्या पीक विमा कंपन्या आहेत, बँका आहेत, शासकीय यंत्रणा आहेत, याच्यात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा करते। इन्शुरन्स कंपन्या एक धंदा टाईप करतायत, शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करतात, बँकासुद्धा मुजोरी वाढलेली आहे। मला असं वाटतं आम्ही एक अतिशय सनदशीर मार्गाने हा विषय मांडतोय, पण ज्यावेळेस हा मार्गाचाही जर काही उपयोग नाही झाला तर मग तुम्हाला शिवसेनेचा मार्ग माहीत आहे, त्या पद्धतीनं अक्षरशः बँक असो इन्शुरन्स कंपनी असो याचा गळा धरून शेतकऱ्याला इन्शुरन्स शिवसेना मिळवून देईल। निश्चित अशाच पद्धतीची भूमिका जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती। आता आज नेमकं उद्धव ठाकरे पीक विम्याबाबत काय आक्रमक होतील हे पाहावं लागेल। संदीप, अगदी सिद्धार्थ, तू आमच्यासोबत असाच राहा। प्रफुल्लकडे जाऊया। प्रफुल्ल मुंबईमधून आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, मुंबईमधचा भाजपचा अध्यक्ष कोण असणार आणि प्रदेश अध्यक्ष कोण असणार हे आज ठरण्याची शक्यता आहे, काय सांगशील भाजपच्या बैठकीबद्दल? संदीप, अगदी खरं आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जे रावसाहेब दानवे आहे प्रदेशाध्यक्ष, ते केंद्रात मंत्री झालेत आणि त्याबरोबर आशिष शेलार देखील राज्यात मंत्री झालेत। एक व्यक्ती एक पद हे जर आपण भाजपचं ध्येय बघितलं तर कुठेतरी आता पक्षाचे जे नेतृत्व आहे ते बदलाची जी वारे आहेत ते आता वाहू लागलेत आणि आज त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक जी आहे कार्यकारिणीची बैठक ती आज मुंबईत होते आणि रावसाहेब दानवे यांच्या जागेवर कोण आणि आशिष शेलार यांच्या जागेवर कोण या संदर्भातली चर्चा जी आहे ती आज सरोज पांडे ज्या प्रभारी आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी जी 2-3 नावं जे समोर येतील ती नावांवर चर्चा केल्यानंतर ते दिल्लीला JP नड्डा असतील, अमित शहा असतील यांच्यासमोर हे नावं ठेवले जातील आणि त्यानंतर महाराष्ट्रातली ही दोन्ही पदं जी आहेत ती कार्यकारी पद्धतीने भरली जातील, कारण की निवडणुका भाजपामध्ये अध्यक्षपद निवडण्याची जी पद्धत आहे ती स्थानिक पातळीवरनं वर येत निवडणुका घेण्याची पद्धत आहे। त्यामुळे आता जे 2 अध्यक्ष जे आहेत ते कार्यकारी म्हणून निवडले जातील आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर जे सर्व स्थानिक पातळीवरचे अध्यक्ष निवडल्यानंतर पुन्हा या अध्यक्षांना अनुमोदन घेऊन त्यांना निवडण्यात येईल। अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुढची बातमी आहे अभिजित बिचुकले याच्या संदर्भातली। अभिजित बिचुकले याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। काल बिचुकलेला पोलिसांनी अटक केली आहे, त्याच्यावर चेक बाउन्स झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलीस बिचुकलेला घेऊन साताऱ्यात दाखल झाले होते, तर वैद्यकीय तपासणीला जाताना माध्यमांना पाहून बिचुकलेंची चांगलीच पळापळ झालेली पाहायला मिळाली। अधिक माहिती घेऊयात, अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, किती वाजता अभिजित बिचुकले याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे? संदीप, खरं तर आज शनिवार आहे आणि शनिवार असल्यामुळे आज जे आहे सुट्टीकालीन जे कोर्ट असतं या कोर्टमध्ये अभिजित बिचुकलेला सादर केलं जाणार आहे। थोड्याच वेळात
अभिजित बिचुकलेला या ठिकाणी जे स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस आहेत ते अभिजित बिचुकलेला घेऊन न्यायालयासमोर हजर करतील. एकंदरीत या ठिकाणच्या साताऱ्याची न्यायालयीन प्रक्रिया काय असेल आपण जाणून घेऊ. स्थानिक प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत आहे. किरण, आज काय प्रक्रिया असेल कोर्टामध्ये आणि अभिजित बिचुकलेला परत मुंबई जाता येईल का? नाही, आत्ता जी 10:30 वाजता बिचुकलेंना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. यानंतर जो कोर्ट निर्णय देईल त्यानुसारच पुढची प्रक्रियेला काय होईल हे सांगता येणार आहे. पण शक्यता वाटते अभिजित बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसू शकतील याची? कारण हे प्रकरण जे आहे ते चेक बाउन्सिंगचं प्रकरण आहे. सांगण्यात येत आहे की त्याचे जे पैसे आहेत हे देण्यात आलेले आहेत. त्याच्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. वकील जे आहेत ते त्यांची कशा प्रकारचे आता त्यांची बाजू मांडतात ह्याच्यावर सगळं राहणार आहे. संदीप, या ठिकाणी आपण बघितलं जे चेक बाउन्स प्रकरणातला व्यवहार होता तो व्यवहार बिचुकले यांचं कुटुंबीय त्याचा मित्रपरिवार ते पूर्ण करतायत आणि त्यामुळे जे चेक बाउन्सची तक्रार होती हे प्रकरण आज न्यायालयात मिटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं नेमकं काय पार पडतं ते आपण बघूयात. आता थोड्याच वेळात बिचुकलेला न्यायालयात हजर केलं जाईल. अगदी या सगळ्याचे अपडेट अक्षय तुझ्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. 10:30 वाजता अभिजित बिचुकलेला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. कोर्ट काय निर्णय देतं त्यावर आता बिचुकले बिग बॉसमध्ये येणार की नाही हे ठरणार आहे. एक छोटा